उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, हर्षवर्धन पाटील यांची आज तातडीची बैठक। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर बैठक। सागर बंगल्यावर रात्री होणार बैठक। अजित पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीबाबत चर्चा। राष्ट्रवादी 6 जागांवर आग्रही, तर 2 दिवसात उमेदवारांची यादी जाहीर करणार। महायुतीचं जागा वाटप 26 मार्चला जाहीर होणार। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा, तर महायुतीमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही, शिरसाट यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा नष्ट केली। पियुष गोयल यांची उद्धव ठाकरेंवर टीका, तर राजकारण जिवंत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंची काँग्रेससोबत युती, गोयल यांचा हल्लाबोल। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा झटका। महायुतीच्या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांची उपस्थिती। शिंदे गटाकडून परभणीच्या जागेवर जानकर निवडणूक लढण्याची शक्यता। महादेव जानकरांना लोकसभेची 1 जागा देण्यात येणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय। सुनील तटकरेंची माहिती। रवींद्र धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट। पुण्यामधील 6 मतदारसंघात शरद पवारांच्या सभा होणार। रवींद्र धंगेकरांची माहिती। भाजपकडे पैलवान असेल तर आमच्याकडे वस्ताद आहे। रवींद्र धंगेकरांची भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका। नितेश कराळेंनी घेतली शरद पवारांची भेट। लोकसभेसंदर्भातील चर्चा झाल्याची माहिती। वर्ध्यामध्ये अमर काळे तयारीला लागले, पण माझा पक्षप्रवेश अजून बाकी। आधी पक्षप्रवेश करणार, मग उमेदवारी घेणार, कराळेंचं वक्तव्य। दौंडमध्ये ख्रिश्चन बांधवांच्या पाम संडे कार्यक्रमाला सुनेत्रा पवारांची हजेरी। यावेळी दौंड शहरातून प्रभात फेरीचं आयोजन। पाम संडे उत्सवात ख्रिश्चन बांधवांचा मोठ्या संख्येनं सहभाग। विजय शिवतारे बारामतीतून अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम। 1 एप्रिलला पुरंदरमधून प्रचाराचा नारळ फोडणार। 12 एप्रिलपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारसंघात सभा घेणार असल्याची विजय शिवतारेंची घोषणा। दहशतवादाचा उगम शरद पवारांमुळे। अजितदादांनी हा दहशतवाद कायम ठेवला। दादागिरीचं राजकारण संपवण्यासाठी मैदानात। विजय शिवतारेंचा अजित पवारांवर निशाणा। फाशी दिली तरी बेहत्तर, पण माघार घेणार नाही। शंका कुशंका बाजूला ठेवून मला साथ द्या, विजय शिवतारेंचं मतदारांना आवाहन। आमदार अमोल मिटकरींकडून विजय शिवतारेंचा दिलेर खान असा उल्लेख, तर शिवतारेंनी अजित पवारांवर बोलण्याची पातळी सोडली। मिटकरींची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंनी नांदेड लोकसभेवर लक्ष देण्याची गरज नाही, त्यांनी बारामती पाहावी। अशोक चव्हाणांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। माझ्या महत्त्वपूर्ण राजकीय निर्णयाला साथ द्या, खासदार अशोक चव्हाणांचं नांदेडकरांना भावनिक आवाहन। साताऱ्याची जागा भाजपकडूनच लढवण्यावर उदयनराजे ठाम, मात्र उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्याच चिन्हावर निवडणूक लढावी। अजित पवारांचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये उदयनराजेंना भाजप श्रेष्ठींनी वेटिंगवर ठेवलं, याचा विचार उदयनराजेंनी करावा। खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्वी भाजपला सीट विकायचे, आता काँग्रेसला विकतायत। शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप। नाशिकमध्ये शिवसेना खासदार हेमंत गोडसेंचं शक्ती प्रदर्शन। समर्थकांचा शेकडो वाहनांचा ताफा घेऊन गोडसे ठाण्याच्या दिशेने रवाना। गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेणार भेट। नाशिकची जागा सेनेलाच मिळावी अशी करणार मागणी। नंदुरबार लोकसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार। महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवींचा दावा, तर लोकसभेमध्ये नेहमी आदिवासी समाजाबद्दल आवाज उठवणार, पाडवींची प्रतिक्रिया। धाराशिवच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क। अजित पवारांकडून धाराशिवच्या जागेसाठी मला शब्द। अजित पवार यांचे निकटवर्तीय सुरेश बिराजदार यांचा दावा, तर ओमराजे निंबाळकरांनी कोणतेही विकास कामं केली नाहीत, बिराजदारांची टीका।
बीडची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे परळीत, धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी मुंडे बहीण भावामध्ये चर्चा. हिंगोलीमध्ये शिवसेनेचा संवाद मेळावा. महायुतीकडून खासदार हेमंत पाटील यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांचा निर्धार. मराठवाड्याचे संपर्क नेते आनंद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन. आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता. राणा दाम्पत्यावर नाराज असून अमरावतीत स्वतंत्र लढणार बच्चू कडू यांची एबीपी माझाला माहिती. अमरावती लोकसभेसाठी दिनेश बुब हे प्रहार जनशक्तीचे उमेदवार असण्याची शक्यता. दिनेश बुब सध्या ठाकरे गटाचे शहराध्यक्ष. अमरावतीमध्ये आमदार रवी राणांकडून खासदार नवनीत राणांचा कमळ चिन्हावर प्रचार सुरू. राणा दाम्पत्य 5 दिवस मेळघाट दौऱ्यावर. यावेळी आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करणार. चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी सूत्रांची माहिती. तर विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार यांचं नाव होतं चर्चेत. मी निवडणूक लढणार नाही, राजकारण माझा मार्ग नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. तर सगळे सोयरे अंमलबजावणीचं लेखी आश्वासन घेऊन योग्य उमेदवाराला मत द्या, जरांगे पाटलांचे मराठा बांधवांना आवाहन. मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत. आगामी लोकसभा निवडणुकींमध्ये कोणत्याही पक्षासोबत भूमिका घेणार नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. राज्यामधील 15 जागांवर यशवंत सेनेचे उमेदवार निवडणूक लढवणार. अहमदनगरमधील पत्रकार परिषदेत यशवंत सेनेची घोषणा. राज्यात आतापर्यंत धनगर सेनेच्या एकाही नेत्याला उमेदवारी न दिल्यानं यशवंत सेना आक्रमक. सोलापुरामधील माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण पाटील यांच्या भावाचा ठाकरे गटात प्रवेश. भाजपचे प्रशांत पाटील कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात. आम्ही कधीही पहलवानकी केली नाही, पण वेळ आली तर ते सुद्धा करू. नागेश पाटील आष्टीकरांचा आमदार संतोष बांगर यांना प्रत्युत्तर. तर मत हे दान आहे, आम्ही ते हात जोडून मागतो, दंड थोपटून मतं मागणं योग्य नाही, आष्टीकरांचा टोला. महाविकास आघाडीचं सरकार असल्यापासूनच आम्ही हिंगोली लोकसभेच्या तयारीला सुरुवात केली होती. त्यामुळे केंद्रीय नेत्यांना विनंती करून देवेंद्र फडणवीस हिंगोलीची जागा सोडवून घेणार. आमदार मुटकुळे यांचं वक्तव्य. तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी अमर काळेंना कार्यकर्त्यांचं समर्थन. वर्धा लोकसभेची जागा पवार गटाला सुटल्यानं अमर काळे तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार. काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांनी घेतली काळेंची भेट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.